सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आपण नागरी सहकारी पतसंस्था किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि पगारदार पतसंस्था, ज्याला आपण सॅलरी अर्नर्स सोसायटीज म्हणतो, या संस्थांचे ताळेबंदाच्या रचना यासंबंधी आपण बोलत आहोत आणि ताळेबंदाच्या देणे बाजूशी आपण चर्चा करत आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला स्वनिधी, त्यानंतर ठेवी, त्यानंतर इतर देणी या मुद्द्यावर आपण बोलत आहोत. आणि इतर देणीमध्ये आपल्याला एक आयकर देणे हा सुद्धा मुद्दा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आयकर कायदा 1961, ज्याला आपण इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणतो, या इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये कलम 2च्या 19 मध्ये राज्याचे सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत झालेली संस्था, मग तो 1912चा कायदा असेल किंवा 1960चा कायदा असेल किंवा वेळोवेळी जो कायदा आहे सहकाराचा, त्याप्रमाणे जी पतसंस्था ही नोंदणीकृत झालेली आहे त्या पतसंस्थांना आयकर कायदा लागू असेल, हे त्या व्याख्येमध्ये नमूद केलेलं आहे. यानंतर नुकतंच आपण पतसंस्थांचे नियंत्रणासाठी जे बिगर शेती पतसंस्था नियामक मंडळ स्थापन झालेलं आहे, कलम 144 मध्ये आपण बदल केला आणि 144(5)(अ) मध्ये तरतूद आहे की पतसंस्थांनी फक्त सभासदांच्याच ठेवी घ्यायच्या आहेत किंवा सभासदांशीच व्यवहार करायचा आहे. आणि त्यामुळं जर आपण सभासदांशी व्यवहार केला नाही तर आयकर कायद्याप्रमाणे सुद्धा त्या रकमेवर आपल्याला आयकर भरावा लागणार आहे. आता सहकाराच्या बाबतीमध्ये आयकर कायद्यामध्ये जे ATP 80P कलम आहे, ते सहकारी पतसंस्थांना सभासदांशी जे काही व्यवहार केले जातात त्यासंबंधी आयकरातून आपल्याला सूट दिलेली आहे. आणि त्यामुळं पतसंस्थांना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ATP प्रमाणे बऱ्याच प्रमाणामध्ये आयकरातून ह्या सवलती देण्यात आलेल्या आहेत. 1/4/2018 पासून सहकारी संस्थांकरता जे काही संस्थेचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जी श्रेणी केलेली आहे आयकर कायद्याने, त्या श्रेणीप्रमाणे उत्पन्नाची मर्यादा आणि त्यावर असलेला आयकर हा आपण आता पुढे नमूद केलेला आहे. त्यामध्ये जर संस्थेचं उत्पन्न 10,000 पर्यंत असेल तर इथं 10% आयकर आहे, म्हणजे 1,000. आता हे 10,000 संपल्यानंतर पुढील जे 10,000 आहेत, 10,000 ते 20,000, तर त्याला 20% आहे. त्यानंतर 20,000च्या पुढे 30% आहे. आणि त्यानंतर जर एखाद्या संस्थेचे 1 कोटीच्या वर उत्पन्न असेल जर पतसंस्थेचे 1 कोटीच्या वर उत्पन्न असेल तर 1 कोटीच्या वर जेवढे उत्पन्न आहे त्यावर 12% सरचार्ज आहे. आणि आयकराचे उत्पन्न किंवा उत्पन्नावर आकारलेला आयकर अधिक सरचार्ज यावर 4% हा आपल्याला सेस, ज्याला आपण म्हणतो, की आरोग्य व शिक्षण उपकर, हा आपल्याला द्यावा लागणार आहे. आयकर कायदा 1961 कलम 139(अ) प्रमाणे प्रत्येक सहकारी पतसंस्थेला, मग ती नागरी पतसंस्था असेल, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असेल किंवा वेतनदारांची पतसंस्था असेल, त्या प्रत्येक पतसंस्थेला स्वतःचा परमनंट अकाउंट नंबर हा असला पाहिजे. कलम 203(अ) प्रमाणे प्रत्येक पतसंस्थेला 139(अ) मध्ये आपल्याला पॅन सांगितलेला आहे, तर 203(अ) मध्ये प्रत्येक पतसंस्थेला स्वतःचा टॅन नंबर असला पाहिजे. त्याला आपण म्हणतो टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर. म्हणजे आपण जे रिटर्न भरत असतो ते रिटर्न भरताना आपल्याला तो उपयोगी पडतो. कलम 203 आयकर कायद्याच्या कलम 203 प्रमाणे प्रत्येक सहकारी पतसंस्थेने ज्या व्यक्तींची TDS कपात केलेली आहे त्याचे प्रमाणपत्र त्या व्यक्तीला दिलेलं असलं पाहिजे. कारण समजा एखादं कॉन्ट्रॅक्टचं काम आहे, एखाद्याला 50,000चं काम दिलं आहे, 30,000च्या वरती काम गेल्यामुळं आपण त्याच्यावर 10% TDS कपात केलेला आहे. मग जो TDS आपण कपात करतो त्याचं प्रमाणपत्र आपण दिलं पाहिजे. ते यासाठी की ज्याचा TDS आपण कपात केलेला आहे तो जेव्हा वार्षिक रिटर्न त्याचं भरायला जाईल तेव्हा
त्या रकमेचा TDSचा त्याला परतावा मिळवता येईल कुणाकडून? आयकर खात्याकडून. आणि त्यामुळं ज्याचा TDS आपण कपात केला त्याला पतसंस्थेने प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट देणं हे कायद्यानं आवश्यक आहे. कलम 80P 1, 2 आणि 9 या उपकलमांप्रमाणे सभासदांना कर्ज पुरवठा करून मिळालेले संस्थेला उत्पन्न करमुक्त करण्यात आलेले आहे. म्हणजेच पतसंस्था ज्या सभासदांना कर्ज पुरवठा करतात आणि मग सभासदांना कर्ज पुरवठा केल्यानंतर जे व्याजावरचं उत्पन्न मिळतं पतसंस्थांना ते करमुक्त केलेलं आहे. आणि ATPची सवलत ही त्यासाठी पतसंस्थांना दिलेली आहे. आता पतसंस्थांनी ह्या ज्या ठेवी असतात त्या मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा सहकारी बँकांमध्ये ठेवायच्या आहेत. यानंतर कलम 44 जे कलम आहे जे 2013-14 पासून सुरू केलेलं आहे पतसंस्थांना. एखाद्या पतसंस्थेची वार्षिक उलाढाल ज्याला आपण 23 पत्रक म्हणतो किंवा संस्थेचं एकूण उत्पन्न किंवा व्यापारी पत्रक, समजा संस्थेनं काही व्यवसाय करत असेल संस्था तर ते व्यापारी पत्रक, हे व्यापारी पत्रक असो किंवा उत्पन्न असो किंवा वार्षिक उलाढाल असो, एकंदरीत 2 कोटीच्या वर ही रक्कम जर असेल तर त्या पतसंस्थांनी टॅक्स ऑडिट ज्याला म्हणतो आपण, जे सनदी लेखापालांकडून आपण करून घेतो, तर ते टॅक्स ऑडिट 31 जुलैपूर्वी करणं आवश्यक आहे. जर पतसंस्थांनी त्यांच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये 2 कोटीच्या वर ज्यांना उत्पन्न आहे त्या पतसंस्थांनी दरवर्षी 44AB प्रमाणे टॅक्स ऑडिट जर केलं नाही तर असं होऊ शकतं की आयकर खात्याकडून त्यांना दंडात्मक कारवाईची 1 लाखापर्यंत दंड हा सुद्धा त्या पतसंस्थांना सोसावा लागू शकतो. कलम 206 मध्ये 1/9/2019 पासून एक तरतूद करण्यात आलेली आहे की ज्या सभासदांच्या ठेवीवर 40,000पेक्षा कमी व्याज दिलेलं आहे, म्हणजे आपण म्हणतो की 40,000पर्यंतचं जे व्याज आहे ते माफ आहे, मग जे 40,000पर्यंत व्याज आहे त्याची माहिती सुद्धा आपल्याला दर तिमाहीला ही आयकर खात्याला विवरणपत्रामध्ये द्यायची आहे की असे कोणते ठेवीदार आहेत की जे कर आकारणीस पात्र नाही आहेत, त्यांचं वार्षिक जे ठेवीवरचं व्याज आहे ते 40,000च्या आत आहे. आणि ही माहिती जी आहे ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने तिमाहीच्या अखेरीला म्हणजे 30 जून, त्यानंतर 30 सप्टेंबर, 31 डिसेंबर आणि 31 मार्च ही आपल्याला आयकर खात्याला द्यायची आहे. आणि आयकर खात्यानं कलम 139(1) प्रमाणे एक बंधन केलेलं आहे की प्रत्येक संस्थेनं त्यांचा जो ITR फॉर्म नंबर 5 आहे त्या फॉर्मप्रमाणे 30 सप्टेंबरच्या आत त्यांच्या उत्पन्नाचे विवरणपत्र जे आहे ते आयकर खात्याला दिलं पाहिजे आणि हे अनिवार्य केलेलं आहे 139 प्रमाणे. आता पुढे असे काही कलम आहेत की आपल्याला संस्थांनी रोखीचे व्यवहार करू नये, शक्यतो ऑनलाईन ज्याला आपण म्हणतो की इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग, ज्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपण ऑनलाईन व्यवहार करावेत यासाठी काही कलमं आलेली आहेत. त्यामध्ये 239 SS प्रमाणे पतसंस्थांनी कर्जाची रक्कम असो किंवा ठेवीची रक्कम असो 20,000च्या वर रक्कम असेल तर कुठल्याही प्रकारे 20,000च्या वरची रक्कम ही रोखीने देऊ नये. मग ती रक्कम एकतर त्याच्या बचत खात्यावर जमा करावी किंवा ऑनलाईन पद्धतीने मग RTGS असेल, NEFT असेल, म्हणजे ती रक्कम कुठल्याही प्रकारे रोखीने व्यवहार न करता ऑनलाईन आपण त्याचा अशी ती रक्कम आपण अदा करू शकतो. आयकर कायदा कलम 139(अ) प्रमाणे पतसंस्थांकडे परमनंट अकाउंट नंबर, त्याला आपण पॅन म्हणतो, तो पॅन असणं आवश्यक आहे. कारण पॅन आणि टॅन जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला आयकराची मोठी तोशीस ही त्यामध्ये लागू शकते. कलम 32 जे आयकर कायदा 1961 मधला आहे ते कलम 32 आपल्याकडे जी संस्थेकडे विविध प्रकारची मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर किती घसारा आकारण्यात यावा यासंबंधी आपल्याला आयकर कायद्याने तरतुदी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ संगणकामध्ये सॉफ्टवेअर असेल किंवा हार्डवेअर असेल तर त्यासाठी 2021 या वर्षाकरता 60% घसारा आहे. फर्निचरसाठी 10% घसारा आहे. खाजगी वाहन जर संस्थेचा असेल तर त्याला दरवर्षी 40% घसारा आहे. इमारतीच्या बाबतीमध्ये दरवर्षी 5% घसारा आहे. अशा पद्धतीने आपल्याला घसाऱ्याचे दर जे असतात ते आयकर कायद्याने निश्चित केलेले आहेत.
कलम 40 प्रमाणे संस्थांना एक सूचना केलेली आहे की जो काही संस्थेचा खर्च असतो, उदाहरणार्थ स्टेशनरी असो, छपाई असो किंवा साधीला असो, कोणत्याही प्रकारचा जो खर्च किंवा प्रशासकीय खर्च असो, जो काही खर्च असेल 10,000च्या वर आपण खर्च करत असाल तर 10,000च्या वर 10,000पर्यंतच रक्कम आपल्याला रोखीने देता येते. त्या पुढील रकमा जर आपल्याला द्यायच्या असतील तर शक्यतो रोखीने न देता आपल्याला इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर, ज्याला आपण म्हणतो की ऑनलाईन ट्रान्सफर किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपल्याला ती रक्कम वर्ग करता येईल किंवा त्या खात्यामध्ये जमा करता येईल. कलम 206 हे जे 1/4/2010 पासून लागू केलेलं आहे, तर संस्था जे काही खर्च करते त्या विविध प्रकारच्या खर्चावर TDS हा लागू केलेला आहे. यासाठी TDS जर कपात संस्थेची झाली तर तो परतावा मिळतो आयकर खात्याकडून 3 ते 6 महिन्यामध्ये, आणि तोच आपण ताळेबंदामध्ये येणेवरे दाखवतो. तर जो काही परतावा आपल्याला आयकर खात्याकडून घ्यायचा असेल तर त्यासाठी संस्थेचं कलम 206 प्रमाणे स्वतःचं परमनंट अकाउंट नंबर पॅन हा असला पाहिजे. आणि जर एखाद्या पतसंस्थेने अशा पद्धतीनं पॅन घेण्यामध्ये दुर्लक्ष केलं तर अशा खर्चाच्या बाबतीमध्ये सरसकट 20% आयकर कपात ही करण्यात येते, आणि त्यामुळं मोठी दोषीस ही पतसंस्थांना बसू शकते. आणि त्यामुळे प्रत्येक संस्थेनं पॅन, टॅन किंवा GST नंबर हा स्वतःचा असला पाहिजे, आणि तो आवश्यक आहे. कलम 192 ते 194 मध्ये जर आपण आयकर कायद्याच्या ह्या कलमांमध्ये जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला किती रकमेवर TDS आपल्याला कपात करावा लागेल हे त्यामध्ये नमूद केलेलं आहे. जर आपण पाहिलं आयकर कायद्याच्या कलम 192 ते 194 यामध्ये एकूण 16 वेगळ्या प्रकारची उपकलमं आहेत. आता या उपकलमांमध्ये काही महत्त्वाची मोजकी कलमं आपण यात घेणार आहोत. मात्र जर आपल्याला व्यवस्थितपणे बारकाईनं, उदाहरणार्थ समजा विम्यावर आपण काही कमिशन दिलं तर त्यावर सुद्धा आपल्याला TDS कपात करावं लागेल. विविध प्रकारच्या आहेत, किंवा पेंटिंग केली आपण, एखादी रंगरंगोटी करून घेतली, त्याला 30,000च्या वरती आपण रक्कम दिली, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला आपण रक्कम दिली, अशा पद्धतीने विविध प्रकारच्या TDSच्या संबंधित सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या आयकर कायद्याच्या 192 ते 194 कलमामध्ये करण्यात आलेल्या आहेत. मात्र काही मोजकी समजा आपण त्यातली उदाहरणं म्हणून जर घेतली तर कर्मचाऱ्यांचं जे आपण वेतन देतो त्यावर सुद्धा TDS आहे. त्यानंतर साधारण आपले जे ठेवीदार असतात, त्याला आपण म्हणतो मुदत ठेवीदार, पुनर्गुंतवणूक असेल किंवा मुदत ठेवी असतील, जर एखाद्या सभासदाचं ठेवीवरचं व्याज 40,000च्या वर गेलं तर आपल्याला त्यावर TDS कपात करावा लागतो. मग यासाठी आपण 15G किंवा 15H हा फॉर्म भरून घेतो, आणि मग हा जर फॉर्म भरून घेतला तर त्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला सूट मिळालेली दिसते. कंत्राटदार मग तो कोणताही असो, उदाहरणार्थ आपण कोणत्याही प्रकारचे करार करा, बांधकामाचा असेल, आर्किटेक्टचा असेल, मशिनरी संबंधी असेल, काही इन्स्टॉलेशन मशिनरी असेल, आपण विविध प्रकारचे करार हे करत असतो. आणि मग अशा पद्धतीने जर आपण करार करत असाल तर जे रक्कम आपण त्यांना देणार आहे, उदाहरणार्थ ती रक्कम जर 30,000च्या वरती असेल तर आपल्याला TDS हा कपात करावा लागतो, आणि तो TDS हा 1% आहे. आता हा TDS जो आहे, समजा एखाद्याला आपण बांधकामाचं काम दिलं किंवा पेंटिंगचं काम दिलं, रंगरंगोटीचं काम दिलं, तर त्याचा जरी आपण TDS कपात केला तरी त्या व्यक्तीला ज्याचा आपण TDS कपात केलेला आहे त्याला त्याचा परतावा हा आयकर खात्याकडून 3 ते 6 महिन्यात पुढे मिळतो. मात्र आपल्याला रिटर्न भरताना हे TDSचं वर्गीकरण आपल्याला आयकर खात्याला द्यावं लागतं, आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचे करार असू देत, ते ट्रान्सपोर्ट असू देत किंवा छपाई असू देत, स्टेशनरी असू देत, त्यास आपण एखादा करार करतो आणि 30,000च्या वरती रक्कम आपण त्याला देतो, त्यावेळेस 1% TDS हा संस्थेने कपात केला पाहिजे. आणि त्यासाठी 1%ची जी रक्कम आहे ती आधीच करार करताना त्यांच्याकडून जादा आपण घेतली पाहिजे. उदाहरणार्थ 100 रुपयाचा जर आपण करार करतात तर 100 रुपये आधीच आपण त्यामध्ये घ्यावेत, असं साधारणपणे त्यामध्ये आपल्याला तरतूद करावी लागते. आता समजा इमारत भाडं, समजा इमारत आपण भाड्याने घेतलेली आहे आणि साधारण 20,000 रुपये आपल्याला दर महिन्याला ते भाडं आहे, तर ते 2,40,000 होतात. मात्र त्यापेक्षा पुढं जर गेलं आणि इमारत भाडं जर आपण 2,40,000पेक्षा जास्त दिलेलं असेल तर TDS त्याच्यावर आपल्याला 10% हा भरावा लागणार आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीचं भाडं जे आहे त्यामध्ये TDS
घेऊनच 10% TDS घेऊनच आपल्याला त्या भाड्याचा परतावा करावा लागणार आहे. त्यानंतर व्यवसाय फी जी आहे, मग त्यामध्ये लीगल सर्व्हिस, लीगल असेल, ज्याला आपण म्हणतो की वकील फी असेल, सल्लागार फी असेल, त्यामध्ये व्यवसायामध्ये प्रशिक्षण असेल, किंवा त्याला आपण म्हणतो की प्रोफेशनल जे असतात इंजिनियर वगैरे यांना आपण काही फी दिली, तर अशा विविध प्रकारच्या, किंवा सॉफ्टवेअर कन्सल्टंट आहे की तो आपल्याला सॉफ्टवेअरबद्दल काही माहिती सांगतो. अशा पद्धतीनं हे जे व्यावसायिक किंवा तांत्रिक ज्यांच्याकडे कुशलता आहे त्याला आपण प्रोफेशनल अँड टेक्निकल म्हणतो. मग प्रोफेशनल अँड टेक्निकल हे जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांना जर आपण 30,000च्या वर रक्कम देत असाल तर त्याच्यावर आपल्याला 1% TDS हा त्या रकमेवर आपल्याला कपात करायचा आहे. म्हणजे एक नक्की आहे की पतसंस्थांकडे जसं पॅन असावा तसा पतसंस्थांना स्वतःचा टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर असावा. कारण आपल्याला पतसंस्थेला जो काही TDS आपल्याला वसूल करायचा असेल, ज्याला आपण म्हणतो परतावा मिळवायचा असेल, समजा आपल्याकडून TDS आपला कपात झाला तर तो परत मिळवायचा असेल तर आपल्याला रिटर्न भरावं लागेल. आणि रिटर्न भरायचं म्हटल्यावर संस्थेकडे पॅन आणि त्याबरोबरच टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर हा असला पाहिजे, म्हणजे आपल्याला आपली रक्कम परत मिळवता येईल. यानंतर एक सवलत म्हणून आपल्याकडं 15G आणि 15H खूप महत्त्वाचं आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो की समजा एखाद्या पेंटरला तुम्ही काम दिलेलं असेल आपल्या संस्थेच्या रंगरंगोटीचं, आणि तो जर म्हटला की माझ्याकडं अशा पद्धतीनं माझं उत्पन्न कमी आहे, तर अशावेळी त्याचा जो TDS आहे तो आपल्याला माफ करता येईल. मात्र एक महत्त्वाचं त्यामध्ये आहे की 15G आणि 15H हे फॉर्म आपण भरून घेतले पाहिजेत. आता हे फॉर्म पुढं आपल्याला सबमिट करायचे नाही आहेत, म्हणजे आपल्याला कुठं आयकर खात्याकडे नेऊन द्यायचे नाहीत. मात्र ऑनलाईन आपण जे दर महिन्याला रिटर्न भरणार आहात त्यामध्ये हे सगळं नमूद करायचं आहे की 15G आणि 15H मध्ये कोणते खातेदार आहे, त्याची रक्कम काय. आणि त्यामुळं 15G आपल्याला काय सांगतो की फॉर्म नंबर 15G मध्ये ज्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न हे कमी आहे, म्हणजे किती आहे की त्याचं म्हणणं आहे की मी दुर्बल घटकातला आहे, म्हणजे काय आहे तर 2.5 लाखापेक्षा ज्याचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न, वर्षाचं उत्पन्न कमी आहे आणि त्याची ठेव जर आपल्याकडे असेल, मुदत ठेव आपल्याकडे असेल, आणि त्याला जरी वर्षभरामध्ये 40,000पर्यंत जे काही ठेवीवरचं व्याज आहे ते जरी 40,000पर्यंत गेलं तरी आपल्याला त्यामध्ये अजिबात TDS कपात करण्याची गरज नाही, कुठल्याच प्रकारच्या आयकराची कपात करण्याची गरज नाही. आता 15G नंतर आपल्याला 15H हे जे बनवलेलं आहे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवलेलं आहे. म्हणजे एखादा सभासद आपला ज्येष्ठ नागरिक असेल आणि त्याने आपल्याकडे मुदत ठेव ठेवलेली आहे, तर त्याचं वार्षिक उत्पन्न जर 5 लाखापर्यंत असेल, काय म्हटलंय पहा, वार्षिक उत्पन्नाची अट टाकलेली आहे. जसं 15G मध्ये 2.5 लाख आहे तसं इथं 5 लाख वार्षिक उत्पन्न त्याचं असलं पाहिजे, ते प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे. आणि मग ज्येष्ठ नागरिकांचं जर 5 लाखाच्या पर्यंत वार्षिक उत्पन्न असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या मुदत ठेवी आहे, उदाहरणार्थ ते निवृत्त झालेले आहेत किंवा त्यांनी कुठल्या गोष्टीसाठी आपल्याकडं पुढच्या काही तरतुदी भविष्याच्या करून ठेवलेल्या आहेत, यासाठी आपल्याकडे मुदत ठेव ठेवलेली आहे, तर अशा मुदत ठेवीवर 50,000पर्यंत जरीही व्याज झालं तरी अशा ज्येष्ठ नागरिकांना त्या मुदत ठेवीच्या व्याजावर सूट दिलेली आहे किंवा व्याजाला माफी दिलेली आहे. मात्र त्यांचं सुद्धा आपल्याला 15H हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता फॉर्म नंबर 16A आपल्याला असं सांगतो की जर आपण ठेवीदारांकडून TDS कपात करत असाल तर पतसंस्थेने त्याचं प्रमाणपत्र, सर्टिफिकेट हे त्या व्यक्तींना दिलं पाहिजे. त्याचं कारण असं की जर त्या व्यक्ती उद्या त्यांचं आयकर रिटर्न भरायला गेल्या तर आयकर रिटर्नमध्ये ते दाखवतात की आम्हाला अशा पद्धतीनं TDS ही सूट मिळालेली आहे, आणि त्यामुळं त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. कलम 80 TTA हे जे कलम आहे ते असं सांगतं की पतसंस्थेच्या सभासदांना मुदत ठेवीवर 40,000पर्यंत होणारं जे व्याज आहे ते करमुक्त आहे. हे साधारण लोकांसाठी, म्हणजे 15G आणि 15H वगळून उर्वरित जे लोक आहेत त्यांच्या मुदत ठेवीवर जरी 40,000पर्यंत व्याज झालं तर ते करमुक्त आहे. मात्र जर मुदत ठेवीवर 40,000च्या पुढे व्याज गेलं तर अशा मुदत ठेवीच्या व्याजावर 10% TDS हा आपल्याला कपात करावा लागतो. त्याचं कारण असं आहे की आयकर कायद्याप्रमाणे ज्या पतसंस्था असतात त्या बिझनेस ऑफ बँकिंग बाय द कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, म्हणजे बँकिंग बिझनेस आपण करत असतो, ठेवी स्वीकारणं किंवा लोकांना कर्ज देणं हा एक बँकिंग व्यवसाय आहे, आणि त्यामुळं सेक्शन 80 TA आपल्याला लागू करण्यात आलेला आहे. कलम 194 जर आपण पाहिलं तर त्यामध्ये
अशी बरीच उपकल्पना आहेत की त्या उपकल्पनांमध्ये आपल्याला TDS कपात करायचा आहे. आपण जे वेगळ्या प्रकारचे व्यवहार करतो, अनेक लोकांना आपण पेमेंट करतो आणि मग कोणत्या पेमेंटला किती टक्के TDS आहे तो आपल्याला 194 मध्ये विविध कलमांमध्ये आपल्याला दिसतो. उदाहरण आपण काही बाबतीमध्ये आपण महत्त्वाची उदाहरणं त्यामध्ये घेतोय. आपल्याला जर व्यवस्थितपणे विस्तृत पाहायचं असेल तर आयकर कायदा पाहावा लागेल किंवा आपला स्वतःचा टॅक्स कन्सल्टंट जो आहे तो पतसंस्थेचा असलाच पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणात आपल्या रकमेचा परतावा पण घ्यावा लागतो. बऱ्याचदा तिथं आपण TDSचा योग्य परतावा घेतला नाही तर आपल्याला तोशीच बसू शकते. त्यामुळे आपला जो पतसंस्थेचा, मात्र आपल्याला जर असं वाटलं की आपल्याला आयकराच्या बाबतीमध्ये किंवा GST बाबतीमध्ये एखादा तज्ज्ञ व्यक्ती आवश्यक आहे, तर आपण ह्या आपल्या व्हिडिओच्या पुढे आपण जो फोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण मला संपर्क साधू शकता. आपल्याला तीसुद्धा माहिती ही एक्सपर्टकडून आपल्याला दिली जाईल. आता 194(1) मध्ये आपण पाहतो आयकर कायद्याचं जे 194(1) कलम आहे ते असं सांगतं की जेव्हा पतसंस्था राष्ट्रीयकृत बँकांमध्ये त्यांच्या ठेवी ठेवतात. आता अनेक पतसंस्था हे आपल्याला सांगत असतात की सर आम्ही या बँकेमध्ये ठेवलं किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ठेवलं किंवा स्टेट बँकेत ठेवलं आणि आम्हाला TDS कपात करण्यात आला. तर हे जे कलम आहे की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये किंवा नागरी बँकांमध्ये आपण आपल्या ज्या ठेवी ठेवतो आणि त्यावर व्याज जर 40,000च्या वरती गेलं तर आपल्याला मोठा धक्का बसतो की आमचा पण TDS कपात केला, आम्हाला ATP प्रमाणे माफी आहे. तर असं आपल्याला जरी TDS कपात केला तर त्याचा परतावा आपल्याला घेता येतो आणि त्यामुळं आपल्याकडं पॅन आणि टॅन असलं पाहिजे. एक मात्र नक्की आहे की जर संस्थेकडं पॅन किंवा टॅन नसेल तर कारण नसताना मुदत ठेवीवरचं आपल्याला जे टॅक्स आहे तो 20% आपल्याला टॅक्स, 100 रुपयाला 20 रुपये एवढा टॅक्स आपल्याला भरावा लागतो. त्यामुळे प्रथम आपल्या पतसंस्थेचं पॅन आणि टॅन असलं पाहिजे. आता समजा आपल्या पतसंस्थेचं पॅन आणि टॅन असेल तर हरकत नाही आहे, जरी एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेने किंवा नागरी बँकेने आपल्या पतसंस्थेच्या मुदत ठेवीवर 40,000च्या वरती व्याज गेलेला आहे म्हणून जरी 10% TDS कपात केला तरी बिनधास्तपणे आपल्याला आपलं रिटर्न भरताना तो परतावा आयकर खात्याकडून मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण ते नमूद करायचं आणि त्यामुळं या तरतुदीमध्ये आपली काही तोशीच होते असं नाही, मात्र आपल्याला रिटर्न जर आपण वेळच्या वेळी भरलं तर आपल्याला त्या रकमा परत मिळू शकतात. त्यानंतर पतसंस्थांनी 194(अ) प्रमाणे पतसंस्था जेव्हा स्थावर मिळकती खरेदी करतात, उदाहरणार्थ स्वतःच्या काही उपयोगासाठी पतसंस्थेने स्वतःची जागा खरेदी केलेली आहे, त्याला आपण सातबारा वगैरे म्हणतो, किंवा एखादी इमारत आपण खरेदी केलेली आहे पतसंस्थेच्या शाखेसाठी किंवा मुख्यालयासाठी, अशा पद्धतीने आपण ज्या स्थावर मिळकती खरेदी करतो त्या स्थावर मिळकतींना सुद्धा त्या मिळकती जर 50 लाखाच्या वरती असतील आणि ती रक्कम जर आपण अदा केली तर त्यावर आपल्याला 1% आयकर कपात ही त्यामध्ये आहे. मात्र शेतजमीन शक्यतो आपण घेत नाही, शेतजमीन त्याला अपवाद आहे. मात्र एरवी आपल्या पतसंस्थेच्या उपयोगासाठी जर आपण काही जमीन खरेदी करत असाल किंवा इमारत खरेदी करत असाल तर आपल्याला ती रक्कम 50 लाखाच्या वर असेल त्या स्थावर मिळकतीवर 1% आपल्याला आयकर भरावा लागतो. त्यानंतर 194(n) प्रमाणे जर आपण पाहिलं तर पतसंस्थेने बँकेच्या खात्यावर रोखीने वर्षभरामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त उचल केल्यास त्या रकमेवर आपल्याला 2% TDS हा कपात होतो. म्हणजे इथं आपल्याला एक उद्दिष्ट दिलेलं आहे की पतसंस्थांनी जास्तीत जास्त ज्याला आपण म्हणतो की रोखीचे व्यवहार करण्यापेक्षा जे काही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून व्यवहार, ज्याला आपण ECS म्हणतो, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम म्हणतो, त्या पद्धतीनं हे व्यवहार व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक 1 सप्टेंबर 2019 मध्ये पतसंस्थांचा एकूण व्यवहार किती आहे ते अंदाज घेऊन साधारणपणे 1 कोटीच्या वर आपण अशा पद्धतीनं बँकेशी व्यवहार करत असाल तर 2% TDS हा आपला जातो, मात्र तो परतावा आपल्याला मिळू शकतो. 194(क) हे एक विस्तृत प्रकारचं कलम आहे. विस्तृत यासाठी की पतसंस्था विविध प्रकारचे करार त्यांच्या कामकाजामध्ये करतात. त्यामध्ये सॉफ्टवेअर असेल, हार्डवेअर असेल, बांधकाम असेल, प्रिंटिंग असेल, काही छापून घेतलेलं आहे, काही स्टेशनरी आपण खरेदी केलेली असते, किंवा बऱ्याचदा आपल्याला सौर ऊर्जेसारखं किंवा ॲरो प्लॅन्ट वगैरे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या सभासदांच्या उपयोगासाठी आपण काही मशिनरी इन्स्टॉलेशन केलेलं असेल, पेंटिंग असेल, ट्रान्सफर असेल, आर्किटेक्ट फी असेल, अशा विविध प्रकारे 194 मध्ये आपण जेव्हा इतरांशी करार करतो त्याला व्यापारी करार म्हणतात आणि हे करार जर 30,000च्या वरती असतील तर आपल्याला 194(क) प्रमाणे 2% TDS कपात करावी लागते.
आणि ते टी डी एस सर्टिफिकेट त्या व्यक्तीला दिल्यानंतर त्याचा परतावा त्याला आयकर खात्याकडून मिळत असतो. त्यानंतर 194 जे प्रमाणे आपल्याला ज्या पतसंस्था विविध प्रकारच्या व्यावसायिक, त्याला आपण प्रोफेशनल अँड टेक्निकल म्हणतो. प्रोफेशनलमध्ये विविध प्रोफेशन येतात. मग ते एखादी आरोग्यसेवा असेल किंवा एखादा वकील असेल, एखादा इंजिनियर असेल, वेगळ्या प्रकारच्या सेवा आपण घेत असतो. आणि मग ज्या एक्सपर्टकडून, तज्ज्ञ व्यक्तीकडून आपण व्यावसायिक सेवा घेतो किंवा तांत्रिक सेवा घेतो, उदाहरणार्थ सर्च रिपोर्ट आपण करतो किंवा व्हॅल्युएशन, आपल्याला बऱ्याचदा वाहनांवर आपल्याला कर्ज द्यायचं असतं. एखादं जुनं वाहन असेल 2 वर्षाचं वगैरे, तर आपण त्याला मग आपल्याला व्हॅल्युएशन करावं लागतं एखाद्या मेकॅनिकल इंजिनियरकडून. मग अशा वेळी आपण ज्या तांत्रिक सेवा घेतो त्या बाबतीमध्ये जर 30,000च्या वर आपण त्या व्यक्तीला ती रक्कम जर अदा केली तर आपल्याला 10% टी डी एस घ्यायचा आहे. आता यामध्ये उदाहरणादाखल जर आपण पाहिलं तर सर्च रिपोर्ट आपल्याला करावा लागतो. जेव्हा एखाद्या मिळकतीवर आपल्याला कर्ज द्यायचं असतं, स्थावर मिळकतीवर, खरोखर ती मिळकत त्याच्या मालकीची आहे का मागच्या 30 वर्षांमध्ये, म्हणून आपण वकिलाकडून सर्च रिपोर्ट घेतो. व्हॅल्युएशन आपण सर्टिफिकेट घेत असतो जर आपल्याला वाहनावर किंवा इतर ठिकाणी आपल्याला कर्ज द्यायचं असेल तर. संगणक सल्लागारांची आपल्याला मदत मिळते बऱ्याचदा सॉफ्टवेअरमध्ये. कायदा सल्लागार, आपल्याला नोटीस फी असते. बऱ्याचदा आपण वकिलांना काही सल्ला घेत असतो. चार्टर्ड अकाउंट आपल्याला मदतीला असतात. अनेक कन्सल्टंटची आपण मदत घेतो. आर्किटेक्ट असतो. ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला खर्च होतो. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असतात. यासाठी 30,000च्या वर आपण अशा जर रकमा अदा केल्या तर 10% टी डी एस आपल्याला त्यामध्ये कपात करायचं आहे. म्हणजे टी डी एस मिळूनच आपण त्या पद्धतीने ती रक्कम ही त्यामध्ये त्यांना द्यायची आहे. म्हणजे टी डी एस आपण आधीच त्यामधून कपात करायचं आहे त्या व्यक्तीकडून, आणि ही तरतूद आपण त्यामध्ये करणं आवश्यक आहे. यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याचदा आपण केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे काही बॉन्ड खरेदी करतो. SBI म्युच्युअल फंड हे खूप गाजलेलं नाव आहे. बऱ्याच पतसंस्था ही SBI म्युच्युअल फंड खरेदी पण करतात. तर 194 के मध्ये अशी तरतूद केलेली आहे की जेव्हा असे म्युच्युअल फंड आपण खरेदी करतो, उदाहरणार्थ पोस्टामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असतं, पोस्टाची आपण त्याला, किंवा समजा नाबार्डचे आपण, नाबार्ड जे आपल्या रिझर्व्ह बँकेची शाखा आहे, नाबार्डचे आपण बॉन्ड खरेदी केलेले असतात, किंवा केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे काही उपक्रम असतात आणि ते सुद्धा वेळच्या वेळी अशा पद्धतीने बॉन्ड इश्यू करतात. आता ह्या बॉन्डला कायदेशीर मान्यता आहे हे सर्वात प्रथम आपण पाहिलं पाहिजे. आपल्या निबंधकांची आपण परवानगीसुद्धा घेतली पाहिजे. आणि त्यानंतर अशा पद्धतीची गुंतवणूक आपण जर म्युच्युअल फंडामध्ये केली तर 194 के प्रमाणे त्याच्यावर जो आपल्याला डिव्हिडंड मिळणार आहे किंवा लाभांश मिळणार आहे तर तो संपूर्णतः करमुक्त आहे, किंवा त्याची जी काही आपल्याला व्याजाची रक्कम मिळणार आहे ती सुद्धा करमुक्त करण्यात आलेली आहे. यानंतर 269 मध्ये वेगवेगळ्या प्रकारची कलमं आहेत. 269 SS असेल किंवा टी असेल किंवा ST असेल. या सगळ्यामधून आपल्याला एक महत्त्वाचं कळतं आहे की पतसंस्थांनी कुठल्याच प्रकारे रोखीचे व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त पतसंस्थांनी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम, ज्याला आपण म्हणतो की ऑनलाईन रकमा वर्ग कराव्यात, यासाठी जाणीवपूर्वक काही तरतुदी किंवा काही बंधनं आपल्या पतसंस्थांवर लादलेली आहेत. उदाहरणार्थ 269 SS प्रमाणे पतसंस्थांनी 20,000च्या वर रोखीने व्यवहार करू नये. मग आता समजा एखाद्याला कर्ज 1 लाख रुपये मंजूर झालं आहे, मग आता 20,000 रुपये रोखीने समजा त्यांनी मागितले तर 80,000 काय करायचे, तर ते आपण त्याच्या बचत खात्याला जमा करा, किंवा तशा पद्धतीने DD द्या किंवा चेक द्या, अशा पद्धतीने आपण क्रॉस चेक द्या, अशा पद्धतीने आपण व्यवहार करू शकता. त्यानंतर 269 टी प्रमाणे जेव्हा पतसंस्था एखाद्या सभासदाचा ठेवीचा किंवा कर्जाचा व्यवहार करतात, उदाहरणार्थ त्याची समजा ठेव परत करायची आहे किंवा त्याला कर्ज द्यायचं आहे, तर कुठल्याही प्रकारे ठेवीचा किंवा कर्जाचा व्यवहार करायचा असताना 20,000च्या पुढे रक्कम गेली की त्या सभासदाच्या बचत खात्याचा आपण वापर करा, त्या बचत खात्यामध्ये ती वर्ग करा. आणि त्याच पद्धतीनं ते शक्य नसेल, त्याला जादा रक्कम पाहिजे असेल तर इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम, ऑनलाईन ज्याला आपण म्हणतो, ऑनलाईन पद्धतीने त्याची रक्कम त्याच्या खात्यामध्ये गेली पाहिजे. कुठल्या प्रकारे रोखीने व्यवहार होणार नाही याची दक्षता आपण त्यामध्ये घेतली पाहिजे. यानंतर 269 ST प्रमाणे पतसंस्था जेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर, ज्याला आपण म्हणतो सभासद असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, जेव्हा जमा नावे व्यवहार करते, उदाहरणार्थ समजा एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल, तो व्यक्ती होईल, तो काही सभासद असेल असं नाही आहे. मग जेव्हा पतसंस्था एखाद्या व्यक्तीबरोबर, म्हणजे सभासद असो किंवा एक तटस्थ व्यक्ती असो, त्याच्याशी आपण जमा नावे व्यवहार करता, जर ती रक्कम 2 लाखाच्या वरती गेली तर 2 लाखाच्या वर जी रक्कम आहे ती कृपा करून आपण रोखीने देऊ नका. ती रक्कम ही ऑनलाईन, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये, ती रक्कम आपण स्वीकारली पाहिजे किंवा ती रक्कम आपण दिली पाहिजे. आणि तसं नाही केलं, 2 लाखाच्या वर आपण रोखीने व्यवहार केला तर आपल्याला फार मोठी तोशीच बसणार आहे आणि त्या पद्धतीने दंडात्मक कारवाई ही 271 DA मध्ये आयकर खात्यानं ठोठवलेली आहे.
आणि यानंतर 269 ST प्रमाणे आपल्याला 2 लाखाच्या वर रोखीने व्यवहार करू नये यासाठी सहकार खात्यानं सुद्धा स्वतंत्र परिपत्रक काढलेलं आहे. मित्र हो, आपण जे आपलं सहकार मैत्री यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ते आपल्या सहकार चळवळीमध्ये आपण जे काम करतो, म्हणजे आपण पदाधिकारी असाल किंवा सेवक असाल किंवा अधिकारी म्हणून आपण सहकार खात्यामध्ये काम करत असाल किंवा एक सहकार चळवळीचे अभ्यासक म्हणून आपण असाल, तर हे जे यूट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त आपण सबस्क्राईब करा. समजा आपल्याला वाटलं की यामध्ये काही कमेंट्स द्यायचे, उदाहरणार्थ आपल्याकडे बरेच चार्टर्ड अकाउंटंट आहेत किंवा टॅक्स कन्सल्टंट आहेत, त्यांना असं वाटलं की सर यामध्ये काही दुरुस्ती मला सुचवायची आहे, तर बिनधास्तपणे आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. पण आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त सबस्क्राईब कसं होईल आपल्या सहकाऱ्यांमध्ये, यासाठी आपण प्रयत्न करावेत. धन्यवाद.